हा दळण जात आहे. कुठं न्यायचं दळण दळाय दळण न्यायचं मेंढराकडे. आज जरा इथनं बिराड उचललं आणि आ ह्यो जागा जरा खातायचा राहिल्यामुळे बिराड उचललं आणि साईडला घेतलं दुसऱ्या खातलेल्या जागेवर. होय आता जेवलंय खावलंय मस्त. आता काय नाही बरं आता कुणाचं बसता आता कोणाचा बसायचं आणि कुणाचं झोपता. मग काय. तर आता आपली दुट्टी वाजवायची किसनने बोलावली मोर मेंढर. आता दिवसभर मेंढराच्या मागच. मेंढर किती 5 किलोमीटर जाऊ द्या 10 किलोमीटर जाऊ द्या जायचं तितकंच माघारी तेवढंच परत माघारी यायचं. हा जाता दळण टाकून येताना मग घेऊन ये. हा? दळण घ्यायचं ना मग सागर म्हणलं होतं मी काय होय सागर निघला आता. हा निघला आता मी होय आणला माघारी. तर आता निघालोय आम्ही मेंढरं घेऊन चारायला. आता दिवसभर मस्त बाकी मेंढरं चारायची. हा एक किसन आणि मेन अर्चना ती मागून दळण घेऊन ते आता येईलच आता. आणि मग ते दळण पण रानातनं गावातनं दळून न्यायचं आणि पेट नाही तर कामात काम आपलं होईल. जिकडं मेंढरं चरायचं तिकडं गावी आणि मग आपलं दळणाचं पण काम होईल. तर ती मागून आता आम्ही निघालो आहे मेंढरं घेऊन चारीत जायचं आणि मग नदीच्या पड्याल गावे गिरण तिथून मस्त बाकी दळण दळून घेऊन यायचं. तर अर्चना पण आता मागणं आली. आणलं दळण आणलं ना. होय मग काय किती आहे दळण पाहिली बरं. होय काय आहे दळण बाजरी आपल्या का काय माप आहे का काय आहे पण अंदाजाने सांगितलं पाहिली बरं. पाहिली आणली का अहो, पाहिलीला कमी असं नाही तर गॅस असं पीठ नाहीच ना. पीठ नाही म्हणून तर आणलं ना. आता दिवसभर संध्याकाळच्याला आता काय शेजार आहे का पाजार आहे आपल्याला. दिवसभर आता वागवायला लागेल. मग काय या साईडला जरा शेतकऱ्याचं पीक आहे त्याला वय केलेली त्या साईडला उभं राहायला लागते ना. तर मग आतमध्ये मेन रोग असायचं शिरडं शिरायचं ही भीती असते त्यामुळं मग वैक लक्ष ठेवायला लागते. पाहिले बरे नाही हा पाणी पण आणलं ना. पाणी आणलं होय पिवशीत काय पिशवीत आहे शिवायचं शिवायचं चालूच आहे तुमचं. चालूच आहे. भेटलं टाइम तर भेटलं नाही तर चाललं ते आता संध्याकाळी. दळण कुठं जायचं दळायला मग दळण इकडे गाव आहे एक त्या गावात जायचं. होय मग काय होय काय गावाचं नाव आहे गावाचं नाव आपतंय. होय हा फडीत बसून पडेल जायचं. जाते का दळाय तू नाही ते दोघात ना जा कोणी पण जा की तू कोणी नाही. आता गिरणी लगेच कुठल्या उघडलेल्या गिरणी बंद झाल्या आता 4 वाजता उघडत्या. तर आणले आता अर्चना दळण दिवसभर डोक्यावर वागवायला लागत. होमर 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 पाणी बिनी प्यायचं आणलंय ना पाणी आणलंय जरा. पाणी असं आणल्यावर जरा बरं पडते. दळाय जातोय दळाय जातोय म्हणलं मग मला जायची बारी. कसं काय जरा इकडं बरं आहे ना. वरनं वाळलं गावात दिसतंय वरनं वाळलं गावात दिसतंय बरं खाली गावात हिरवं आहे. हा तर वरनं कासाडे वाळलेलं पण खाली हिरवं गावात आहे कारण याच्यामध्ये पहिलं पाणीच होतं सगळं आणि ते आता पाणी आटले. दळाय तू जातो का आ
कमी जाऊ हा नाही तर हा होय काय होय खायच्या आशा लागतील तर आता मस्त बाकी चाललाय प्रवास होडीमधून नदीच्या पलीकडे निघालोय गावामध्ये दळायला तर ही पातळा नदी ही पास करून आपल्याला पलीकडे जावं लागतं आणि इकडं मोठं गाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला दळाय मळाय कुठं किराणा माल आणाय इकडं भेटतं तर आता दळणाची पिवशी आलोय घेऊन अर्चनाने दळण आणलं होतं मेंढराकडं बाणाय म्हणजे सकाळी दळण घेऊन जा तर मस्त बघा आहे दळणात आता ह्या साईडने चाललोय नंतर आता जरा दुसऱ्या साईडने जायला लागेल शॉर्टकटनी परत इकडं माघारी येता नाही याचं कारण आता रान शेंड्यावरूनच मी आता येत ना चाललोय पलीकडं किती आहे तिकीट तिकीट किती गाडीची 10 रुपये का जरा आता मी गावात गेलो होतो दळायला तर लाईट नसल्यामुळं दळण ठेवून आलो म्हणले लाईट पार संध्याकाळी 6 वाजता येणार आहे मग म्हणलं मला जायला रात्र होईल आणि नदीतून जायचे पलीकडं तर आता उतारानूच निघलो इथनं शॉर्टकटनी मागाशी तिकून होडीतनं गेलो होतो तर इथून पण माणसाची आड्याला पडेल जायची रहदारी आहे तर काय लोक आज चालले ते आता पुढं तर अगदी जोरात पाणी ओढतंय चांगलं चाललोय आता मी बिराडाव इथं गुढी इथं ते गुढी घेऊन जायचे मेन रे त्याला आता किसन अर्चना घेऊन इकडं मस्त बाकी चरत होती गुढी दिवसभर चांगली चरली मस्त बाकी आणि आता न्यायची तिकडे बिराडाव या इथं चरतात पण चांगली किंवा इथं पाणी पण आहे त्यांना प्यायला मस्त बाकी पाणी पिली चरली चांगली एकूण च्या हा इथून जवळ नदी पण आहे नदीला पण जातात पाणी प्यायला पण इथं हे पाणी असं वरनं जिरपून पाणी आलेलं मोर आलेलं पाणी इथं भरलं जरा या क्षात आहे खड्ड्यातल्या आणि त्याच्यामध्ये हे पाणी साचलंय काय आता मल्हारी पण मस्त बाकी ह्या गोड्यामध्ये चरतो काय चला आता बिराडाव दाच काढली ते काय कायांना 3 पाय घातले ते 2 चरी इथं जास्त डावळा मोहरा आणि ह्यो मोठा मोहरा ह्यो नाही एवढा कुठं जात नाही ह्या मल्हारी पण नाही जात चा सकाळी आलती त्या वाटेने बरोबर चालली परत आता चाललोय मी बिराडावर तर सागरने गाड्याने मला बघितले म्हणून पळतच आला एवढा जोरात पळत आला सागर आस्ते 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 हो अरे बापरे काय खायला पाहिजे ओके सागरने पडल त्यातलं पडल खाया पडल
बा नाही पण पाण्याला गेली होती वाटतं हातात आली. हा सागर लय जोरात पळत आला माझ्याकडं. हा होय. लाईटच ना ती म्हणली बरं संध्याकाळी 6 वाजता येणार. मग 6 वाजल्या तिथून मग अंधार पडल्यावर नदीत नाही यायचं परत होडी बंद होणार. मग आलो काय उतारावं नाही येतानी. आज भातावर दणका द्यायला लागेल. हा थोडं पण नाही थोडंफार. ती म्हणली संध्याकाळी 6 वाजता येईल लाईट आणि मग 6 वाजेपर्यंत थांबलो की मग परत अंधार पडायचा. म्हणलं आता सकाळच येतो न्यायला आम्ही उद्या. हा ठेवूनच आलो. सागरला आणली चिक्की आणली या. या. गोड आणले वाटतं. खा की खातो. हे काय माहित वाघर पसरली. वाघर पासारली काय ठेवायचं गवेत वाळायला ते आणलं ना उचला ना पोत मला राहिलं तिथे. वाघर पण असे द्यायची आता पुढं. कोंबड्या गावात खाया घातलं होतं. पसरू बिसरू ठेवली मिठाला जायचं. हा मिठाला जायचं मिठ्या का जायचे ना माघारी परत. आडवं गेलं पाहिजे ना मोर. मग काय नाही तर होतं एक काम मग काय हाय जरा तुम्ही हा म्हणलं तर जमन. तुम्ही हा म्हणलं तर सांगेन नाही तर नको सांगाय मग. होय. हा सागर करू लागेल की काम. होय सागर सागर करायचं काम करू. सागर करू लागेल की काम. सागर काम करू लागणार होता तर तुम्हाला म्हणलं असतं का होय सागर. नाही बाई सागर तू जर करणार असतो तर कशा आम्हाला सांगितलं असतं आम्हाला नाही होय. सागर अरे चिकी अशी का ठेवली बाळा तू. खाऊन टाक सागर ती चिक्की नाही तर कोंबड्या पळाव तिला. मग काय तर मग चांगली खात जरा तुम्हाला देऊ व्हायचं. हा गुळचाट आहे ना बाबा. मस्त बाकी या. किती ठेवली बाळा मग खा. हा मस्त बाकी आहे ना. भारी मऊ आहे. हा भारी मऊ वाटते. काहीतरी गावात गेल्यावर कुठं गेल्यावर असं काहीतरी आणल्यावर जरा आशा लागते. किसन म्हणला होता मला खाया घेऊन ये. मग टाइम झाला ना त्यामुळे मग इकडे इकडे जायचं आलो मी या साईडने. होय. मस्त बाकी आहे ना चिकी. लय भारी लय भारी. सागर कशी काय चिकी अशी ना.